आज बनवायची आपल्याला मस्त अळूच्या पानांची भाजी, रस्सा भाजी करायची आपल्याला। आता बघा मी पानं घेतलेले मस्त आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आणि आता त्याच्या शिरा आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने दाबून टाकायचे आहे। आणि एका बाउलमध्ये बघा मी बेसन पीठ घेतलेलं आहे, मोठी वाटी। त्याच्यामध्ये बघा लाल तिखट, जिरे पावडर, हळद, मीठ आणि तीळ पण टाकलेली मी त्याच्यामध्ये। आपण वड्या तर नेहमीच खातो, पण भाजी करून पण तुम्ही पण बघा, खूप छान लागते रस्सा भाजी। मीठ टाकायचे चवीनुसार आणि पाणी टाकून आपल्याला ते तयार करायचे मिश्रण बेसन पिठाचं पानांना लावण्यासाठी, अळूच्या पानांना लावण्यासाठी। मिडियमच ठेवायचं आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। आता अळूची पानं घ्यायची आपल्याला, एक एकच पान घ्यायचं आहे आपल्याला, एका पानालाच लावून घ्यायचं आहे। आपण वड्या करतो तसं नाही करायचं आहे, आपण जास्त ठेवतो ना एकावर एक, तर एकच अळूचं पान घेऊन आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याचीच आपल्याला वडी तयार करायची आहे। आता लावून झालेलं आपल्याला आणि दोन्ही बाजूने अशी घडी करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला एक एक पानाचीच करायची तयार, कारण आपल्याला रस्सा भाजी करायची त्याची। अशा प्रकारे करायचे आपल्याला। आता परत दुसरं पान घ्यायचं आहे, त्याला पण असंच लावून घ्यायचं आपल्याला। आपण वड्या म्हटल्या तर मग एकावर एक पान ठेवतो आणि भरपूर 3-4 पानांची लेयर असते आपली, पण आपल्याला एकच पानाचं करायची वडी। आता आपल्याला सगळ्या वड्या अशाच करायच्या आहे, एक एक पान घेऊन। आता बघा सगळ्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहे। आता आपल्याला त्या वाफवून घ्यायच्या आहे। स्टीमर ठेवलेले आहे मी, इडली पात्र ठेवलेलं आहे गॅसवर आणि आता आपल्याला त्या वड्या सगळ्या वाफवून घ्यायच्या आहे। 5-7 मिनिटांनी लगेच तयार होतील त्या।
बघा अशा प्रकारे. आता आपल्याला आता भाजीचा रस्सा करायचा आहे, त्याच्यासाठी कांदा घेतलेला आहे मी. 2 कांदे घेतलेले आणि ते बारीक कापून घेतलेले आहे. आणि टोमॅटो घेतली, त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे. त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेलं आहे मी टोमॅटोमध्येच. आणि बघा अशा प्रकारे करून घ्यायचे आपल्याला. इकडे आपल्या वड्या पण तयार झालेल्या आहे बघा वाफून. आता त्या बाजूला काढून ठेवते मी. गार झाल्यानंतर मग आपण त्या कापून घ्यायच्या आहे मधोमध. आता कढई ठेवलेली मी, तेल पण टाकलेलं आहे. आता आपल्याला या वड्या थोड्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे मस्त. त्या मधोमध कापून घेतलेल्या आहे मी. आता तळून घ्यायच्या थोड्या तेलामध्ये, जास्त तेल नाही टाकलं मी. दोन्ही बाजूनी आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे वड्या. आणि मग त्याच कढईमध्ये आपल्याला मस्त भाजी करायची, रस्सा भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता वड्या पण बघा झाल्या आपल्या फ्राय. काढून घ्यायचे एका ताटामध्ये. वड्या खूप छान झालेल्या आपल्या. आणि त्याच कढईमध्ये आता थोडं तेल टाकलेलं आहे, राई जिरे टाकलेली, थोडा हिंग पण टाकलेला आहे. आणि कांदा टाकलेला आहे, तो चांगला होऊ द्यायचा आपल्याला कांदा. आता टोमॅटोची पेस्ट टाकायची आपल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं, कांदा टोमॅटो. आणि त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आपल्याला. धने पावडर, जिरे पावडर, हळद, गरम मसाला. मस्त झणझणीत आपला रस्सा होणार आहे आता अळूवडीचा. एक भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी खाल, अशी मस्त टेस्टी आपली अळूवडीची भाजी होणार आहे. आता थोडं पाणी टाकून परत मसाला होऊ द्यायचा आपल्याला. कांदा टोमॅटो छानपैकी थोड्या वेळ झाकण ठेवायचे. छान झालेला बघा मसाला. आता पाणी टाकायचं आपल्याला. झाकण ठेवून उकळी आली का मग आपल्याला वड्या टाकायच्या त्याच्यामध्ये. सगळ्या वड्या टाकून झालेल्या आहे. आणि छान भाजी आता बघा उकळी आलेली मस्त भाजीला. थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे. आणि तयारी आपली अळूवडीची भाजी, मस्त रस्सा भाजी.